टाईप करतो. ओके, की लेक्चर लगेच आपल्याला नोटपॅडचं ॲप्लिकेशन इथे दिसतं, त्याला क्लिक करा आणि तुम्ही ते ओपन करून घ्या. आता नोटपॅड ॲप्लिकेशनकडे जर नजर टाकली तर एकदम सिम्पल जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे नीट जर आपण पाहिलं त्या ठिकाणी पूर्ण एक ब्लँक पेजसारखं काहीतरी आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामध्ये आपण टायपिंग करायचं. उदाहरणासाठी जसं मी या ठिकाणी एक लाईन टाईप करतो. ओके, आता हे जे काही मी टेक्स्ट टाईप केलेलं आहे याला डिझाईन वगैरे काय करायचं नाही आहे, फक्त आणि फक्त नुसतं टायपिंग करून ठेवायचं आपल्याला, सिम्पल. पण याच्याचा नोटपॅडचा वापर करायचा असेल तर इथे टूलबार वगैरे उपलब्ध नाहीत. याला पूर्णपणे आपल्याला मेनूच्या मदतीने वापर करायचा असतो. मेनू म्हणजे काय, तर इथे आपण फाईल मेनू आहे, एडिट मेनू आहे किंवा फॉर्मॅट नावाचा मेनू, व्ह्यू हेल्प असे विविध मेनू असतात. आता याच्यात आपल्याला बरंचसं जे काही काम करायचं, समजा फॉर्मॅटमध्ये गेलो, फॉन्टमध्ये गेलो आणि अक्षरांची साईज मला वाढवायची ते मोठी साईजची मी निवड करतो आणि नंतर मी ओके करतो की साईज या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजे प्रत्येक काम जे आपल्याला इथे करावं लागतं ते कंपल्सरी आपल्याला कशाच्या माध्यमातून करायचं आहे, मेनूच्या माध्यमातून करायचं आहे. आणि नोटपॅडचा वापर मग कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना जास्त होतो, तर सिम्पल सांगायचं झालं तर जे कोडिंग करणारे व्यक्ती असतात, कोडिंग म्हणजे काय, ज्याला आपण सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतो, ते प्रोग्राम वगैरे लिहिण्याचं काम करतात, प्रोग्राम कोड तयार करतात, तर त्यांना त्याचा वापर जास्त आपल्याला करायचा असतो. आणि याच्यात फॉर्मॅटिंग टेक्स्ट नसल्यामुळे काय होतं की याची फाईलची साईज अतिशय कमी असते. म्हणजे सिम्पल नुसतं टेक्स्ट टाईप करून आपल्याला कोणाला पाठवायचं असेल तर याच्यातसुद्धा आपण टाईप करू शकतो. जसं नोटपॅड आपण पाहतोय तर नोटपॅडचाच मोठा भाऊ आपल्याला म्हणता येईल आणि तो म्हणजे कोण, तर आपला वर्डपॅड, जो नेक्स्ट आपल्याला प्रोग्राम महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, तो आपल्याला शिकायचा आहे. आता वर्डपॅड प्रोग्राम जो आहे त्याला रिच टेक्स्ट एडिटर असं म्हणतात. रिच टेक्स्ट एडिटरचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्टला फॉर्मॅटिंग करता येतं. फॉर्मॅटिंग म्हणजे थोडक्यात साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याला आपल्याला डिझायनिंग करता येतं. आता ते कसं करायचं, काय करायचं नेमकं, ते आपण जरासं आता पाहून घेऊ. तर नेहमीप्रमाणे मी काय करतो, नोटपॅडला आता बंद करतो आणि त्याची जागा मी या ठिकाणी वर्डपॅड घेतो. ओके, आणि वर्डपॅडला ओपन करून घेतो. वर्डपॅड ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नीट जर आपण आता पाहिलं तर ह्या वर्डपॅड ॲप्लिकेशनमध्ये सर्वात वरती, जे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकून झालेलं आहे की सर्वात वरती जी पट्टी असते त्याला आपण काय म्हणतो, विंडोज GUI एलिमेंट्सच्या टॉपिकमध्ये आपण हे शिकून झालेलं आहे सर्व. काय म्हणायचं त्याला, विसरलात? त्याला टायटल बार म्हणतात. टायटल बारच्या खाली आपल्याला फाईल, होम, व्ह्यू ही जी नावं दिसतात यांना टॅब म्हणायचं आणि प्रत्येक टॅबवरती क्लिक केलं की आपल्याला हे जे छोटे छोटे बटन दिसतात यांना आपण टूलबार म्हणायचं. आता हे जे काय टूलबार आहेत त्यांचे पण ग्रुप केलेले असतात. उदाहरणासाठी हा क्लिपबोर्ड ग्रुप आहे, इथे फॉन्ट नावाचा ग्रुप आहे, पॅराग्राफ ग्रुप आहे, इन्सर्ट किंवा एडिटिंग असे ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण टायपिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर सिम्पल सांगायचं झालं तर आपल्याला जे काही टायपिंगचं, मला एखादा रिपोर्ट बनवायचा आहे, मला समजा एखादा माझा स्वतःचा बायोडाटा बनवायचा आहे, कोणत्याही प्रकारचं टायपिंगचं, टेक्स्ट टायपिंग आपण म्हणूया, ते आपण इथे सर्च करू शकतो. आता समजा मला एखादा ॲप्लिकेशन लेटर टाईप करायचं आहे, कारण थोड्या वेळात आता ती ॲक्टिव्हिटी आहे, आज तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण बनवायची, ॲक्टिव्हिटी बनवून ती गुगलचं आपलं जे क्लासरूम आहे त्याच्यामध्ये सबमिट पण करायचे. तर आज तुमची पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला सबमिट करायची. आता एक सिम्पल समजा मला एखादं पत्र टाईप करायचं असं मी गृहीत धरतो आणि पत्र टाईप करण्यासाठी मी काय करणार आहे, तर पत्राचा मायना तसा आपल्याला माहिती असतो बऱ्यापैकी, पण एक सिम्पल पत्र जर टाईप करायचं कसं झालं तर त्याचं स्टेप बाय स्टेप आपण थोडक्यात आता बघून घेऊया. आता कोणतंही पत्र टाईप करताना आपण जनरली फ्रॉमनी सुरुवात करतो, तर मी फ्रॉम असा शब्द टाईप करतो. आता कोणतीही एका लाईनीमध्ये शब्द टाईप झाल्यानंतर जर मला खालच्या लाईनला यायचं असेल तर कीबोर्डवरती एंटर बटन दाबायचं, म्हणजे आपण नेक्स्ट लाईनला मूव्ह होतो. त्याच्यानंतर माझं मी नाव जे आहे ते टाईप करतो. त्याच्यानंतर आपण जनरली आपला पत्ता किंवा आपला शहराचं नाव जे आहे ते आपण टाईप करतो. नंतर पुन्हा मी एंटर बटन दाबून आता खाली येतो. आता समजा मला असं गृहीत धरा की मला सब्जेक्ट लाईन आता लिहायचे, तर या ठिकाणी सब्जेक्ट असं मी टाईप करून समजा मला कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी काय करायचं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे, तर मी या ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर एक लाईन आपल्याला सिम्पल टाईप केली. आता एक लाईन टाईप झाल्यानंतर मला काय करायचं आहे, पुढे पुन्हा खाली यायचं आहे, तर पुन्हा एंटर बटन दाबतो. त्याच्यानंतर आपण डिअर सर किंवा मॅडम याचा उल्लेख करतो. ओके, नंतर एंटर दाबून पुन्हा खाली येणार आहे आणि जे का आपला माहिती असते किंवा मॅटर असतो, आपला पॅराग्राफ असतो, तो आपण टाईप करायचा.
ओके, मी आता पूर्ण टाईप करत नाही, त्याला वेळ लागेल. पण इथे नीट लक्षात घ्या की आपण टायपिंग कसं करायचं असतं. मी त्यावेळेस फक्त एंटर बटन दाबलेलं आहे ज्यावेळी मला काय करायचं होतं, नेक्स्ट लाईनला यायचं होतं. पण समजा मी आता इथे हा माझा पॅराग्राफ आहे तो पॅराग्राफ टाईप करतोय आणि मी आता पुढे पुढे टाईप करत जाणार आहे. आता काय झालं पहा, मी एंटर दाबून खाली नाही आलो. म्हणजे ज्यावेळी इथे शब्द जो का टाईप करतोय तो शब्द टाईप करण्यासाठी जागाच रिकामी नाहीये, कारण पेजला आपलं मार्जिन असतं ज्याला आपण मराठीमध्ये समास म्हणतो. म्हणून ते काय झालं, वर्डपॅड प्रोग्रामने पुढच्या शब्दाला किंवा पुढच्या लाईनवरती तो ऑटोमॅटिक आला, आपल्याला यावं लागलं नाही. क्लिअर आहे? ओके, तर अशा प्रकारे एक सिंपल पत्र आपण टाईप करू शकतो. पण हे पत्र दिसायला मात्र तसं प्रोफेशनली वाटत नाहीये. त्याचं कारण असं आहे, कारण याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण टायपिंग केलंय, त्याला अजून फॉर्मॅटिंग नाही केलं. आणि आज आपल्याला तोच महत्त्वाचा पार्ट शिकायचा आहे वर्डपॅडमध्ये की फॉर्मॅटिंग कसं केलं जातं. त्यासाठी आपल्याला आज होम टॅबचा जरा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आता होम टॅबमध्ये आपल्याला सर्वात सुरुवातीला हा क्लिपबोर्ड ग्रुप दिलेला आहे आणि क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये तुम्हाला 3 अतिशय महत्त्वाचे टूलबार्स आहेत. तर तसं पाहायला गेलं तर हे तिन्ही टूलबार तुमच्या परिचयाचे आहेत, कारण यांचा वापर आपल्याला मोबाईल फोनमध्ये सुद्धा नेहमी आपण करत असतो असं म्हणूया. त्यातल्या 2 कमांड जे आहेत ते आहेत कट आणि कॉपी. नावावरून तेही लक्षात येऊ शकतं. आता कट करायचं म्हणजे आपण काय करणार आहोत, एखादा टेक्स्ट, एखादा पॅराग्राफ, एखादी लाईन किंवा एखादा शब्द तुम्ही काय करू शकता, एका जागेवरून कट करून काढून टाकू शकता. आता उदाहरणासाठी हा पनवेल शब्द आहे, ह्या पनवेल शब्दाला मी सिलेक्ट करतो. माऊस फक्त ड्रॅग करायचा त्या शब्दावरती किंवा त्या वाक्यावरती आणि सिलेक्शन करायचं आणि नंतर मी इथे कटवरती क्लिक करतो. काय झालं, तो शब्द तिथून निघून गेला. पण हा जो काय कट केलेला शब्द जो आहे तो जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचा इन्सर्शन पॉईंट तुम्ही ठेवायचा, म्हणजे उभी लाईन आहे ती ठेवायची, क्लिक करायचं आणि नंतर मग तुम्ही काय करायचं, इथे पेस्टवरती क्लिक करायचं. म्हणजे जे काही आपण कट करतो ते दुसऱ्या ठिकाणी आपण काय करू शकतो, पेस्ट करू शकतो. आता ही जर मला रिव्हर्स करायची असेल, ऍक्शन जर रिव्हर्स करायची असेल तर आणखी एक टूल तुम्हाला माहिती असायला हवं, त्याला म्हणतात अंडू, जे इथे वरती बघायला मिळते. म्हणजे बऱ्याचदा आपण कॉम्प्युटरमध्ये काही काम करत असताना आपल्याकडनं मिस्टेक होते आणि आपल्याला ती क्रिया जी आहे ती रिव्हर्स करायची असते, मागे यायचं असतं स्टेप. मग त्यासाठी आपल्याला इथे अंडूवरती क्लिक करायचं. जसं माझी आता इथे शेवटची क्रिया काय होती, हा पनवेल शब्द जो होता तो पेस्ट करणे ही माझी शेवटची क्रिया होती. ती जर मला मागे जायचं असेल तर मी अंडू करतो. आणि त्याच्या अगोदरची क्रिया काय होती, तर पनवेल शब्द जो इथे होता तिथून मी कट केला होता, म्हणजे पुन्हा एकदा अंडू केलं तर पनवेल शब्द पुन्हा तिथे येईल. म्हणजे असं रिव्हर्स आपण जाऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला इथे अंडूचं बटन हे माहिती पाहिजे. शॉर्टकट की त्याची आहे Ctrl+Z. ते ही अतिशय महत्त्वाची शॉर्टकट की आहे जी रोजच तुम्हाला नंतर वापरावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची कमांड आहे कॉपी. आता बऱ्याचदा असं देखील होतं की समजा हे जे नाव आहे ते नाव माझं वरती तर मी टाईप केलेलं आहे, पण तेच नाव मला इथे थँकिंग यूच्या नंतर खाली सुद्धा हवंय. मग त्यासाठी ह्या नावाला मी सिलेक्शन करतो आणि नंतर मग कॉपीवरती क्लिक करतो. कॉपीवरती क्लिक करून जिथे तुम्हाला ते नाव सेम टू सेम हवंय तर त्या ठिकाणी इन्सर्शन पॉईंट तुमचा ठेवा आणि नंतर पुन्हा पेस्टवरती क्लिक करा. म्हणजे कट आणि कॉपी मधला बेसिक फरक लक्षात आला काय, तो कट करून ओरिजिनल जागेवरून निघून तुम्हाला दुसऱ्या जागी मिळणार आहे किंवा पेस्ट करता येईल, आणि कॉपीमध्ये तुम्हाला काय करता येईल, एका जागी तर राहणारच आहे आणि प्लस दुसऱ्या जागी पण मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की आपल्याला कट आणि कॉपी आणि पेस्ट या तिन्ही कमांडचा उपयोग जो आहे तो रोजच करावा लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फॉन्ट नावाचं ग्रुप आहे. फॉन्ट शब्दाचाच अर्थ होतो अक्षर, आणि अक्षरांच्या संबंधित काही काम करायचं असेल तर त्यासाठी फॉन्ट ग्रुप मधल्या टूलबारचा वापर तुम्हाला करायचा आहे. आपण आता जरा करून बघू म्हणजे समजायला आणखी सोपं जाईल. ओके, आता समजा ही सब्जेक्ट लाईनला मी सिलेक्ट केलं आणि सब्जेक्ट लाईनचा मला काही फॉन्ट चेंज करायचा आहे. फॉन्टचा अर्थ इथे जर आपण ही पहिली लिस्ट जर पाहिली त्याला फॉन्ट फॅमिली असं म्हणतात. त्याच्यावरती क्लिक केलं तर इथे फॉन्टची यादी आलेली आहे आपल्यासमोर. आता फॉन्ट म्हणजे काय, तर त्याला साध्या भाषेमध्ये आपल्याला असं देखील म्हणता येईल की हस्ताक्षर. जसं तुमचं आमचं सर्वांचं हँडरायटिंग हे सेपरेट असतं, तर तशा ह्या रेडीमेड हँडरायटिंगच आपल्याला म्हणता येतील, ज्याला कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण फॉन्ट म्हणतो. समजा हा एक फॉन्ट मी इथे निवडला तर इथे जर नीट पाहिलं तर काय झालं पहा, तुमचं कर्सिव्ह रायटिंगमध्ये तुमचं पूर्ण जी लाईन आहे ती चेंज झाली. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला जे कोणत्या हँडरायटिंग यातलं आवडेल म्हणजे फॉन्ट आवडेल त्याची निवड तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्या ठिकाणी करायची. मला समजा हे आवडलं तर मी हे घेतो. त्याच्यानंतर आता ही सब्जेक्ट लाईन जी आहे ती जराशी त्यातल्या अक्षरांची साईज आहे ती थोडीशी मोठी हवी. मग त्यासाठी मात्र पुन्हा मी फॉन्ट साईजच्या टूलबारचा वापर करणार आहे
आणि फॉन्ट साईजमध्ये गेल्यानंतर त्यातली जेवढी मोठी साईज घेऊ तेवढी साईज तिथे मोठी आपल्याला आलेली दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला ती साईज जी आहे ती स्टेप बाय स्टेप मोठी किंवा लहान करायची असतील तर पुढचे दोन टूलबार दिलेले आहेत. एक तर आपल्याला दिलेलं आहे ग्रो फॉन्ट आणि दुसरं आहे श्रिंक फॉन्ट. ग्रो म्हणजे वाढणं, म्हणजे त्याच्यावरती क्लिक केलं की फॉन्ट साईज वाढत जाईल, हे बघा. आणि पुन्हा बाजूला जे दुसरं टूल आहे श्रिंक, श्रिंक म्हणजे आखडणं किंवा छोटं होणं किंवा लहान होणं. तर त्याच्यावरती क्लिक केलं की फॉन्ट साईज पुन्हा तुमची लहान होत जाते. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लहान मोठं सहजपणे करता येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे जे 3 टूलबार आहेत त्याचा वापर तर रोजच आता करायचा आहे. समजा हे नाव जे आहे हे नावाला मला जरा ठळक करायचं आहे, तर ठळक करणं त्यालाच आपण कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये बोल्ड करणं असं म्हणतो. म्हणून मी इथे बी वरती क्लिक करतो की ते ठळक होईल. ओके. त्याला समजा आता इटॅलिक करायचं आहे म्हणजे तिरकं करायचं आहे तर त्याला पुन्हा इटॅलिक वरती क्लिक करा, किंवा त्याला अंडरलाईन पाहिजे तर अंडरलाईन वरती क्लिक करायचं म्हणजे अंडरलाईन पण येते. आता जेवढे काही आपण टूलबार वापरतो ते टॉगल प्रकारचे टूलबार असतात, म्हणजे ऑन ऑफ पद्धतीने काम करतात. मला समजा अंडरलाईन नको असेल तर पुन्हा यू वरतीच क्लिक करा. ओके. किंवा मला इटॅलिक नको असेल तर पुन्हा आय वरतीच क्लिक करायचं म्हणजे इटॅलिक तुमचं निघून जाईल. त्याच्यानंतर पुढचं एक टूल आहे त्याचं नाव आहे स्ट्राईक थ्रू. स्ट्राईक थ्रूला आपण मराठीमध्ये म्हणतो काट मारणं. आता याचा अर्थ काय, समजा या ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर हे शब्द आहेत, याला काट मारल्यासारखं मला दाखवायचं आहे, तर मी त्या शब्दांना सिलेक्ट करून इथे स्ट्राईक थ्रू वरती क्लिक करतो. काय झालं, काट मारल्याचा इफेक्ट आला आपला. इझी आहे एकदम. तर अशा पद्धतीने हे 4 टूलबार आहेत, त्यातले पहिले 3 आपल्याला नेहमी जास्त कामाला येतात. त्याच्या पुढे सुद्धा आणखी 2 टूलबार दिलेत, एक तर सबस्क्रिप्ट आहे आणि एक सुपरस्क्रिप्ट आहे. आता याला समजून घेण्यासाठी आपण जरा वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण आहे ते घेऊया. जसं वॉटर मॉलिक्यूलला आपण सायन्सच्या भाषेमध्ये कसं लिहितो, पाण्याला आपण सायन्सच्या भाषेमध्ये कसं लिहितो, वॉटरमध्ये कोणते एलिमेंट्स असतात, ऑक्सिजन आणि काय असतं, कशापासून पाणी असतं तयार होतं, मराठीमध्ये त्याला मूलद्रव्य म्हणतात. अरे बापरे, सायन्सचे विद्यार्थी असून असं उत्तर नाही आलं म्हणजे कसं, मला कसं होत आहे आता. काय जोरात बोल, चुकलं तरी चालेल पण बोलायचं. ऐकले कधी हे? पण हे वॉटरला मॉलिक्यूलला आपण सायन्सच्या भाषेमध्ये कसं लिहितो, तो H2O असं लिहितो. आता H2O मधलं याच्यात काय तुला नजरेला काय खटकतंय काय याच्यात लिहिण्याच्या पद्धतीमध्ये, 2. तर 2 ऍक्च्युली Hच्या बेसला पाहिजे. मग मी काय करतो, फक्त 2 ला सिलेक्ट करतो आणि आता फॉन्टच्या आपल्या ग्रुपमधलं सबस्क्रिप्टचा वापर करतो. काय झालं, लेक्चर लगेच 2 तुझं खाली आलं ऑटोमॅटिक. किंवा कधी कधी आपण असं पण लिहितो ना की एक्सचा वर्ग, एक्सचा वर्ग म्हणजे त्याला एक्सचा स्क्वेअर आपण म्हणतो, पण हा जो 2 आहे तो मात्र ते एक्सच्या डोक्यावरती पाहिजे. मग त्यावेळी मात्र आपण काय यूज करणार, सुपरस्क्रिप्ट. आलं लक्षात दोन्ही टूलबारचा काय वापर होणार आहे नेमकी. किंवा आणखी एक उदाहरण घेऊया. जसं बऱ्याचदा आपण काय करतो, तर समजा मला या ठिकाणी फर्स्ट असं लिहायचंय, फर्स्ट. आता हा जो काय फर्स्ट मधला ST असतो तो मात्र डोक्यावरती आपल्याला हवा असतो, मग त्यासाठी पुन्हा आपल्याला सुपरस्क्रिप्ट वापरावं लागेल. क्लिअर आहे नक्की. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 टूलबार वापरामध्ये माहिती पाहिजेत. हे काय रोजच वापरायला येईल असं नाही, पण माहिती मात्र आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर 2 पुढचे टूलबार आहेत ते जास्त माझ्या मते अतिशय महत्त्वाचे आहेत. एक तर आपलं टेक्स्ट कलर आहे आणि एक जे आहे तुमचं टेक्स्ट हायलाइट कलर. आता टेक्स्ट शब्दाचा अर्थ काय होतो, अक्षर. मग जर तुला अक्षरानं कलर द्यायचा असेल मग त्यासाठी आपण काय करायचं, टेक्स्ट कलर या टूलबारचा वापर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी MSCIT कोर्स जो आहे त्या शब्दानं मी सिलेक्ट करतो आणि पुन्हा टेक्स्ट कलरसाठी इथे आपल्याला टेक्स्ट कलरच्या टूलबारमध्ये जायचं. पण त्या टूलबारच्या बाजूला छोटासा ट्रायंगल दिसतो, याचा अर्थ तिथे आपल्याला एक्स्ट्रा ऑप्शन त्या टूलबारच्या संबंधित उपलब्ध आहेत. मी तिथे क्लिक करतो आणि त्यातून मी कलरची निवड करतो, म्हणजे मला कोणता कलर त्या अक्षरानं द्यायचा आहे. समजा मी असं गृहीत धरतो की हा डार्क किंवा हा रेड कलर मला द्यायचा आहे. तिथे रेड कलरवर क्लिक केलं की काय झालं, तुमचं लेक्चर लगेच कलर जो होता त्या ठिकाणी लागू झालेला आहे. पण दुसरं जे टूलबार आहे त्याला म्हणतात टेक्स्ट हायलाइट कलर. मार्केटमध्ये हायलायटर पेन मिळतो माहित आहे, किंवा त्याला फ्लोरोसन मार्कर पेन बोलतात आपण. जनरली जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतात तर ते काय करतात, ते मार्कर पेन घेऊन येतात आणि जे महत्त्वाच्या काही नोट्स असतात किंवा एखादी लाईन असते, एखादी डेफिनेशन असते, त्याच्यावरून ते असं फिरवतात. वकील लोक त्याचा वापर जास्त करतात.
मग तसं फ्लोरोसंट मार्कर तुम्हाला एक प्रकारे यूज करायचा असेल, समजा इथे ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कॉम्प्युटर ऑपरेटर ह्या वाक्याला मला ते उठून दिसलं पाहिजे वाक्य पूर्ण त्या डॉक्युमेंटमध्ये, म्हणून मी काय करतो त्याला सिलेक्ट करतो आणि पुन्हा टेक्स्ट हायलाइट कलरमध्ये जातो आणि त्यातून एखाद्या कलरची निवड करतो. आलं लक्षात नक्की? म्हणजेच हे दोन टूलबार आपल्यासाठी महत्वाचे का, एक तर आपण अक्षरानं कलर देणं आणि त्या अक्षरांना हायलाइट करण्यासाठी हायलाइटर कलरचा वापर करणं. आता हे तर झालं फॉन्टच्या ग्रुपच्या बाबतीत, पण पुढचा ग्रुप देखील तितकाच महत्वाचा आहे ज्याला पॅराग्राफ ग्रुप म्हणतात. आता पॅराग्राफ ग्रुपचा वापर, आता मी अंडू करतो जरासं, हे अंडू करतोय, कंट्रोल झेड करतोय मी, म्हणजे रिव्हर्स गेलो मी. समजा हा पॅराग्राफ जो आहे याला मी सिलेक्ट करतो, कंट्रोल सी, कॉपी करायला तुम्हाला शॉर्टकट की जी असते ती कंट्रोल सी, तर कंट्रोल सी दाबतो आणि पुन्हा पेस्ट करायचं असेल तर कंट्रोल व्ही, पुन्हा कंट्रोल व्ही, पुन्हा कंट्रोल व्ही. आता मुद्दा म्हणून मी त्या पॅराग्राफला 2-3 वेळा पेस्ट करून घेतलं कारण तो मोठा मला हवा होता. आता जर मला काही पॅराग्राफची सेटिंग करायची असेल तर त्यासाठी मात्र हा पॅराग्राफचा ग्रुप मला उपयोगाला येणार आहे. आणि त्याच्यात जे पहिले 4 टूलबार आहेत ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत अलाइनमेंटच्या रिलेटेड. म्हणजे आता उदाहरणासाठी इथे मी ऍप्लिकेशन जे करतोय ते ऍप्लिकेशन एखाद्या विशिष्ट डेटला करतोय. मी समजा या ठिकाणी डेट टाईप करतो. आता हे जे काय ऍप्लिकेशन आहे त्याची डेट मला पेजच्या राईट साईडला हवी इकडे. मग काय करायचं, आता बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात त्याच्या समोर क्लिक करतात आणि स्पेसबारने असं पुढे पुढे ढकलतात, तर ते अतिशय चुकीची पद्धत आहे. त्याने ते पुढे गेल्यासारखं दिसतं आपल्याला, पण ते एक्झॅक्टली राईटला राहणार नाही. मग त्यासाठी आपल्याला हे 4 अलाइनमेंटचे टूलबार अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही त्या अक्षरांना त्या हेडिंगला काही सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला ते पेजच्या राईटला पाहिजे तर इथे राईट अलाइनचा टूलबार दिलेला आहे, अलाइन टेक्स्ट राईट, त्याच्यावर क्लिक करायचं, राईट साईडला गेलं. पण समजा ही डेट जी आहे ती मला पेजच्या सेंटरला हवी असेल तर ऑफकोर्स आपल्याला तिथे सेंटरचं पुन्हा टूलबार आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. पुन्हा लेफ्टला पाहिजे तर लेफ्टला क्लिक करायचं. म्हणजे आपल्याला नेमकं पेजवरती कोणत्या पोझिशनला हवंय त्या पोझिशननुसार आपण तिथे टूलबारच्या निवड करायची. पण हे चौथं टूलबार कसलं आहे मग, तर त्याला म्हटलं जातं जस्टिफाय. आता याचा वापर काय होणार आहे तर विशेष करून आपण म्हणूया त्याचा वापर पॅराग्राफवरती होतो. जर आपण ह्या पॅराग्राफला सिलेक्ट केलं आणि जर नजर टाकली तर आपल्या काय लक्षात येते, लेफ्ट साईडने बघा एकाखाली एक बरोबर आहे, पण राईट साईडने एकाखाली एक दिसतंय का आपल्याला, नाही, ते पुढे मग असं झिगझॅग झालेलं आहे. मग लेफ्ट साईडने जसं एकाखाली एक आहे तसंच मला राईट साईडने सुद्धा व्यवस्थित अरेंज करायचं असेल, एकाखाली एक दिसायला चांगलं दिसेल यासाठी, तर मी काय करतो पॅराग्राफला सिलेक्ट करून जस्टिफाय वरती क्लिक करतो. काय झालं, राईट साईडने सुद्धा एकाखाली एक बरोबर ते अरेंज झालं. म्हणजे आपल्याला जे काही काम करायचं आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने आता करता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं दिसायला ते सुंदर दिसतंय. दुसरं एक महत्त्वाचं टूलबार त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे काय, तर 2 लाईन मधली रिकामी जागा जर आपल्याला कमी जास्त करायची असेल तर त्यासाठी लाईन स्पेसिंगचं एक टूलबार आपल्याला माहिती पाहिजे. लाईन स्पेसिंग टूलबारमध्ये गेल्यानंतर मग इथे आपल्याला 1.5 किंवा 1 जेवढं किती लाईन स्पेसिंग कमी जास्त करायचं आहे तो नंबर निवडायचा. तर मी या ठिकाणी 1.5 ची निवड करतो, म्हणजे जरा सुटसुटीत झालं पॅराग्राफ. म्हणजे तो जो कोणी वाचन करणारा व्यक्ती आहे तर त्याला जास्त काय अडचण येणार नाही. क्लिअर आहे एवढं नक्की? आता आणखी एक टूलबार आपल्याला शिकायचं आहे, त्याचं नाव आहे स्टार्ट अ लिस्ट. लिस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे यादी. यादीच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला काही माहिती टाईप करायची असेल तर कसं करायचं. समजा आता मला रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांची नावं जी आहेत ती टाईप करायची. तर एक नाव मी टाईप केलं, पुढचं नाव काय सांगा, रायगड जिल्ह्यातील तालुक्यांची नावं. आपले रायगड जिल्ह्यात कोण राहत नाही का तुम्ही? ठीक आहे, तर काही नावं मी लिहिलेली आहेत. आता ही जी काय तालुक्यांची नावं आहेत ही एकाखाली एक लिहून तर घेतली, पण प्रॉब्लेम असा दिसतोय की नजरेला थोडंसं ते खटकतंय का, कारण ते यादीच्या स्वरूपामध्ये दिसत नाहीये. मी काय करतो सर्व नावांना सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट करून त्या ठिकाणी स्टार्ट अ लिस्टच्या टूलबारची वापर करणार आहे. त्याच्या बाजूच्या ट्रायंगलवरती क्लिक करून म्हणजे मोर ऑप्शनमध्ये जाऊन त्यातून मला यादीचा कोणता फॉर्मॅट हवा त्याची निवड करतो. जसं मी माऊस माझा फिरवतोय खाली तुम्हाला ते चेंज होताना दिसेल. तर समजा हा डॉटेडवाला प्रकार मी निवडतो. त्याची लाईन स्पेसिंग देखील कमी जास्त करायची आहे, आपण याची कमी जास्त करू शकतो. क्लिअर आहे? तसं यादीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा जर हवा असेल ते आपण सहजपणे यूज करता येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आज क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप आणि पॅरा ग्रुप या तिघांचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. पण याच्या व्यतिरिक्त आणखी एक छोटीशी गोष्ट मला दाखवायची आणि ती म्हणजे काय, तर इथे सर्वात शेवटी एडिटिंग ग्रुप आहे. एडिट शब्दाचा अर्थ होतो बदल करणं. आता
त्यातलं पहिलं अतिशय महत्त्वाचं टूल जे तुम्हाला रोजच्या रोजच नेहमी प्रत्येक प्रोग्राममध्ये वापरायचं आहे आणि त्याचं नाव आहे फाइंड. फाइंड म्हणजे काय? मराठीत काय म्हणतो फाइंडला? अरे वा, काहीच उत्तर देत नाहीत तुम्ही. ह्या रोजच्या आपल्या वापरातल्या गोष्टी आहेत. भविष्यात तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्हाला तुमचा स्वतःचा काय बिझनेस करायचा आहे, मग त्यासाठी तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या स्वतःहूनच माहिती असणं गरजेचं आहे. फाइंड. अच्छा, फाइंड शब्द ऐकलाय कधी? का ऐकलंच नाही? नाही ऐकलं कधी? नाही, ठीक आहे. फाइंड म्हणजे शोधणे. आता एखादी गोष्ट हरवली असेल तर आपण शोधतो, बरोबर आहे. मग आता समजा असं उदाहरण घेऊया की त्या ठिकाणी MSCIT ज्या ठिकाणी कोर्स असा शब्द आहे ते MSCIT ऐवजी मला टॅली कोर्स त्या ठिकाणी पाहिजे, पण मला अगोदर शोधायचं आहे की बाबा MSCIT कुठे कुठे टाईप केलेलं आहे. आता इथे एकच पेज आहे त्यामुळे तुम्हाला ते समजेल पटकन, पण समजा 10 पेज टाईप केलेले असेल आणि त्यातून MSCIT शोधायचं तर शोधायला किती त्रास होईल आपल्याला. मग त्यासाठी इथे फाइंडवरती क्लिक करायचं आणि आपल्याला जो शब्द शोधायचा आहे तो टाईप करायचा. जसं MSCIT शब्द मी टाईप केला आणि फाइंड नेक्स्ट वरती क्लिक केलं, तो बघ त्यांनी ऑटोमॅटिक सिलेक्ट करून दिलेला आहे. मी पुन्हा फाइंड नेक्स्ट करतो, ज्या ठिकाणी ते MSCIT शब्द आहे त्या सर्व ठिकाणी तो मला शोधून दाखवणार आहे आणि एकदा संपलं शोधून का तो मेसेज दाखवतो बाबा संपलं म्हणून. पण मला नुसतं शोधायचं नाहीये, ते MSCIT शब्द शोधून त्याच्या जागी मला त्या ठिकाणी काय हवंय, तर मला त्या ठिकाणी टॅली कोर्सचं नाव हवंय. म्हणजे MSCIT शब्द काढून मला तिथे टॅली शब्द ठेवायचा आहे. आता हे स्वतः जर आपण शोधत बसलं आणि स्वतः ते पुन्हा डिलीट करून टाईप करत बसलं तर बराच वेळ लागेल, पण तेच काम तुम्ही फाइंड आणि रिप्लेसच्या मदतीने एका सेकंदात करू शकता. त्यासाठी मी करणार काय, तर इथे रिप्लेस वरती आता क्लिक करतो. रिप्लेस म्हणजे बदल करणं. आता मला शोधायचं आहे काय, तर MSCIT आणि रिप्लेस विथ कशाबरोबर बदलायचं आहे, टॅली. आणि काय करतो इथे फाइंड नेक्स्ट करतो की इथे MSCIT शोधलं त्यांनी आणि रिप्लेस करायचं आहे, बदल करायचा आहे म्हणून रिप्लेस वरती क्लिक करतो. काय झालं बघ इकडे, ऑटोमॅटिक तुमचं MSCITचं टॅली झालं. पण असे एक एक बदल करायला पुन्हा वेळ लागेल म्हणून आपल्याला त्याने काय ऑप्शन दिलेला आहे, रिप्लेस ऑल. त्याच्यावरती क्लिक केलं की सर्वच ठिकाणी एकाच वेळी तुमचा बदल झालेला आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात म्हणूया की फाइंड आणि रिप्लेसचा वापर आपल्याला करता येऊ शकतो आणि प्रॅक्टिकल याचा खूप मोठा वापर आपल्याला होत असतो नेहमीच्या कामामध्ये. तर अशा पद्धतीने म्हणूया की हे तुमचं वर्डपॅड डॉक्युमेंट आहे. पण एवढं सर्व जे काय आपण आता काम केलेलं आहे वर्डपॅडमध्ये ते आता तुम्हाला काय करायचं आहे, भविष्यासाठी किंवा भविष्यामध्ये वापर करण्यासाठी ते आता सेव्ह करायचं आहे. त्यामुळे सेव्हची जी सिस्टम आहे ती आता समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारच्या कॉम्प्युटरच्या प्रोग्राममध्ये तुम्ही काम केल्यानंतर ते काम भविष्यासाठी तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे फाईल टॅबमध्ये. फाईल टॅबमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला काय ऑप्शन दिलेला आहे, सेव्ह. सेव्ह वरती क्लिक केलं की तुम्हाला एक डायलॉग बॉक्स येतो, त्याला सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला जे सेव्ह करायचं आहे ते कुठे करायचं आहे, तर याच्या पुढे लक्षात ठेवा की आपल्या क्लासमध्ये तुम्हाला इथे माय फाईल्स किंवा झेड ड्राईव्ह आम्ही त्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये जेवढे काय आपल्या क्लासमध्ये कोर्सेस शिकवले जातात त्या सर्वांची नावं इकडे दिसत आहेत. त्यातला तुमचा जो कोर्स आहे त्याचा कोर्सचं नाव आहे MSCIT म्हणून MSCIT मध्ये जायचं आहे. आणि MSCIT मध्ये इथे महिन्यांच्या नावाच्या बॅचेस दिसतात, कारण दर महिन्याला आपल्याला एक एक बॅच असते. तर तुमची जी बॅच आहे त्या बॅचचं नाव आहे जानेवारी 2022. तर हे आपलं फोल्डर झालं. याला हे जे येलो कलरचं दिसतंय ते याला फोल्डर म्हणतात. आता इथे प्रत्येक ज्या दिसतात त्या वेगवेगळ्या बॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यात तुमची जी बॅच आहे ती जानेवारी 2022 आहे. आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये काय करायचंय, तर तुम्हाला तुमचा फोल्डर तयार करायचंय. ते कसं करायचं किंवा त्याच्या रिलेटेड जो टॉपिक आहे तो आज नाही, तो मला वाटतं उद्या किंवा मग आपल्याला सोमवारी शिकायला मिळणार आहे. म्हणजे स्वतःचे फोल्डर कसं बनवायचे असतात, त्याच्यामध्ये फाईल कशा अरेंज करून ठेवायचे असतात, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नंतर आपण शिकणार आहोत. सध्या आपला एकच काम करायचं आहे की तुम्हाला तुमची जी फाईल आहे, ओके, फोल्डरच्या आतमध्ये जायला काय करायचं, फोल्डरवरती डबल क्लिक करायचं. फोल्डरच्या आतमध्ये आलेलो आहेत आणि वरती आपण नेहमी ऑब्झर्व करायचं, वरती आपल्याला पाथ दिसतो. पाथ म्हणजे काय, तो ॲड्रेस दिसतो ज्या ठिकाणी आपली फाईल सेव्ह होणार आहे. तर धिस PC म्हणजे आपला हा कॉम्प्युटर, त्याच्यामध्ये झेड ड्राईव्हमध्ये MSCIT फोल्डर आणि MSCIT मध्ये जानेवारी 2022 आणि नंतर मग इथे आपण नाव द्यायचं फाईलला. आता या ठिकाणी मी नाव कसं देणार आहे, तर ॲप्लिकेशन लेटर, कारण आपण ॲप्लिकेशन लेटर टाईप केलं होतं. किंवा आपण एक काम करू, समजण्यासाठी माझं नाव टाईप करतो आणि मग ॲप्लिकेशन लेटर असं टाईप करतो. तर तुम्ही ज्यावेळी टाईप करून सेव्ह करणार आहात तर तुम्ही मात्र तुमचं नाव इथे टाईप करायचं आणि मग तुम्ही पुढे ॲप्लिकेशन लेटर असं टाईप करायचं.
आणि मग त्या फाईलला सेव्ह करण्यासाठी काय करायचं, शेवटची स्टेप आपली सेव्हवरती क्लिक करायचं. म्हणजे ती फाईल त्या झेड ड्राईव्हला आता सेव्ह झाली. म्हणजे उद्या जेव्हा मी पुन्हा क्लासमध्ये येईन आणि पुन्हा मला त्या फाईलमध्ये पुढचं काही काम करायचं असेल तर ती फाईल मला त्या लोकेशनवरनं पुन्हा ओपन करून घेता येणार आहे. तर पुन्हा एकदा शॉर्टमध्ये दाखवतो. फाईलमध्ये जायचं आहे, सेव्ह किंवा सेव्ह ॲजवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण आपला झेड ड्राईव्ह जो आहे तो झेड ड्राईव्हची निवड करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे MSCIT MSCITमधून जानेवारी 2022मध्ये जायचं आहे आणि मग तुम्ही त्या फाईलला नाव देऊन त्या ठिकाणी सेव्हवरती क्लिक करायचं आहे. तर ही स्टेप जी आहे ती रोजच आता उद्यापासून तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं. सुरुवातीला कदाचित गोंधळ होण्याची शक्यता आहे, पण डोंट वरी, नाही काय समजलं तर लेक्चर लगेच आम्हाला विचारून घ्या. तर अशा पद्धतीने आपण 2 महत्त्वाचे ॲक्सेसरी प्रोग्राम जे आहेत ते शिकून घेतले. एक आपलं नोटपॅड होतं आणि दुसरं आपलं वर्डपॅड होतं.